दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती अविनाशकारी आपुलिया ऐसे अविनाशकारी आपुलिया ऐसे अविनाशकारी आपुलिया ऐसे लावी मला पिसे गोविंदाचे लावी मला पिसे गोविंदाचे एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती तुका म्हणे एका मरण्याची सारे तुका म्हणे एका मरण्याची सारे तुका म्हणे एका मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती एरती माईके दुःखची जनिती
नमस्कार हार्मोनियम मित्र, संगीतप्रेमी, भजनप्रेमी सर्व मित्रांना माझा सिद्धेश्वर भक्ती संगीत या चॅनलमध्ये नमस्कार. मित्रांनो, जसं की मी 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की शनिवारी सकाळी 7:30 वाजता माझा जबरदस्त असा ॲक्सिडेंट झाला होता. परंतु त्यामध्ये आपल्या सर्वांच्या कृपेने, परमेश्वराच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी आज सुरक्षित आहे. आणि 4-5 दिवस थोडासा त्रास होत होता, श्वास घ्यायला छातीमध्ये मार लागल्यामुळं, परंतु आज व्यवस्थित झालेलो आहे. म्हणून आज आपणासमोर मी हा व्हिडिओ सादर करत आहे. या व्हिडिओसाठी पट्टदीप रागामध्ये तुकाराम महाराजांचा एक अभंग घेतलेला आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तर अभंग आधी आपणाला म्हणून दाखवलेला आहे. आता त्याचं थोडंसं नोटेशन पाहूया. नोटेशन जरी दिसत नसलं तरी मी वही थोडी जवळ करून लास्टला या ठिकाणी ठेवणार आहे, तरी समजून घ्या. यासाठी पट्टी निवडलेली आहे काळी 2 आणि राग आहे पट्टदीप. चला तर पट्टदीप रागाची थोडीशी माहिती. या रागाचा थाट काफी आहे, जाती ओढव संपूर्ण आहे. आरोहामध्ये 5 स्वर आहेत म्हणून ओढव, आणि अवरोहामध्ये संपूर्ण स्वर आहेत. भिमप्लास आणि या रागामध्ये फक्त नी कोमल आणि शुद्ध हा फरक आहे. भिमप्लासमध्ये नी कोमल आहे आणि या रागामध्ये नी शुद्ध आहे. आणि अवरोश्यम भिमप्लास सारखेच आहे. वादी प आहे, संवादी सा आहे. ने सा ग म प ने सा सा नी द प म ग रे सा ग म प नी सा सा नी द प म प ग म ग रे सा. त्याची अजून एक पकड अशी घेता येईल. प म ग म प सा नी द प प ध म प ग म प. अभंग हा पंचमपासून सुरुवात होत आहे आणि ग पर्यंतच, गच्या खाली त्याचा नोटेशन नाही आहे. ग पासून वरतीच आहे, वरच्या रेपर्यंत, ग पर्यंत. म प ग म प सा नी ध प आपुला तो एक. म प ग म प सा नी ध प आपुला तो एक. म प ग म प प देव करुणी घ्यावा, किंवा म प ग ग म प प देव करुणी घ्यावा. म प ग ग म प प आपुला तो एक देव करुणी घ्यावा. म प ग म प सा नी ध प म प ग ग म प प. झालं पहिलं चरण. दुसरं चरण, तेने विना जीवा सुख नव्हे. म प नी नी सा सा तेने विना जीवा. म प नी नी सा सा तेने विना जीवा. प नी सा रे सा नी द प सुख नव्हे. प नी सा रे सा नी द प सुख नव्हे. आणि प
परत पुढचं चरण घ्यायचं, ये रती मायके या फुलात एक देव करुणी घ्यावा प्रमाणेच ये रती मायके दुःखची जनिती, ये रती मायके दुःखची जनिती. नंतर परत पुढं नाही आधी अंती अवसान, तेने विन जीवाप्रमाणे घ्यायचे. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, ये रती मायके दुःखची जनिती, ये रती मायके दुःखची जनिती. त्यानंतर पुढचं चरण थोडंसं वेगळं आहे आणि ती दोन्ही चरण सारखीच येणार आहेत. पुढचं अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. त्यासाठी मपनी सा सा अविनाश करी आपुलिया ऐसे पनी सारे सनी दप अविनाश करी आपुलिया ऐसे म पनी नि सा सा पनी सारे सनी दप नि नि सा दप प नि नि सा दप प लावी मना पिसे नि नि सा दप लावी मना पिसे गोविंदाचे मप ग मप प लावी मना पिसे गोविंदाचे नि नि सा ध प प मप ग मप प. परत चरण घ्यायचं, ये रती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. आणि शेवटचं चरण तुका म्हणे एका मरण्याची सरे, तेही अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मनापिसे प्रमाणे घ्यायचं. तुका म्हणे एका मपनी सा सा मरण्याची सरे पनी सारे सानी दप. तुका म्हणे एका मरण्याची सरे मपनी नि सा सा पनी सारे सानी दप नि नि सा द प प उत्तमाची उरे नि नि सा द प उत्तमाची उरे मप ग मप प कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे नि नि सा द प मप ग मप प. आणि एवढं झाल्यानंतर परत चरण घ्यायचं, ये रती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. आता या ठिकाणी व्यवस्थित दिसत नसेल तर मी थोडंसं जवळ करून आपणाला हे नोटेशन ठेवतो थोडा वेळ, म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल कुठले शब्द कुठं आहेत. कारण पेटीवरती ठेवल्यामुळं ते अस्पष्ट दिसते. काल मी यावरती व्हिडिओ बनवला होता परंतु त्यामध्ये नोटेशन व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणून तो कॅन्सल करून आज परत नवीन यासाठी बनवलेला आहे दिसण्यासाठी. आवडल्यास
चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि आत्तापर्यंत जे 500च्या वरती माझे जे काही सदस्य झाले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. असंच यापुढे सहकार्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध राहतील. तरी जरी नोटेशनमध्ये नाही जर काही समजलं तर कमेंट करून सांगा.